नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्याला डिमोटिवेट करणाऱ्या रम्याला पार्थ देणार चांगलाच धडा. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवासुद्धा नंदिनीची माफी मागणार. आता नेम काय झालं, का जीवा नंदिनीची माफी मागतोय, काय घडतंय, हे सर्व गोष्टी शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता त्या मुलांना ज्या चौकापर्यंत जायचं असतं, काव्या त्या चौकापर्यंत मुलांना गाडीमध्ये अगदी सेफली व्यवस्थित घेऊन येते. त्यानंतर मग आता लगेचच ती मुलं काव्याला म्हणतात, सॉरी ताई, आमचं चुकलं नाही, म्हणजे आम्ही असं नको बोलायला हवं होतं की मुलींना गाडी चालवता येत नाही, मुलींना सगळं जमू शकतं, काहीही करू शकतात मुली. आज हे तू दाखवून दिलस, आमचं चुकलं, आम्ही पुन्हा कधीच कुठल्याच मुलीला हे असं बोलणार नाही, आम्ही कायमच मुलींचा रिस्पेक्ट करू. त्याबरोबर आता काव्या म्हणते, अरे इट्स ओके रे, आणि तुम्ही जे बोललात ना त्यामध्ये तुमची मुलांची काही चूक नाहीये. मुळात काय होतं ना, लहानपणापासून मुलांवरती संस्कारच अशा पद्धतीने केले जातात ना की त्यामुळे मुलांना या गोष्टीचा अर्थ होतो, सवय पडते की ही मुलींची काम, ही मुलांची काम. पण खरंच बघायला गेलं ना तर असं काहीही नसतं. मुली आणि मुलं सगळेच सारखे असतात रे, सगळी जण सगळी काम करू शकतात. फक्त बघणारी माणसं जी असतात ना, काही वेळी त्यांच्या नजरेत खोट असते, त्यामुळे त्यांना ते कळत नाही. असो, तुम्हाला आता समजलंय की नाही, मुलं आणि मुली काहीही करू शकतात, सगळी काम करू शकतात. म्हणून मग आता ठरवा, आजच्यानंतर पुन्हा कधीच कुठल्या मुलीला हे काम जमणार नाही असा विचार करू नका. उलट जर एखाद्या मुलीला एखादी गोष्ट करायला येत नसेल किंवा जमत नसेल तर तिला ती शिकवा, समजलं का. त्याबरोबर ती मुलं म्हणतात, हो ताई, आम्ही तू सांगितलेली गोष्ट नक्की लक्षात ठेवू. थँक्यू ताई, थँक्यू दादा, तुम्ही एवढं आम्हाला सोडलत. एवढं बोलून ती मुलं तिकडं निघून जातात. त्यानंतर काव्य आणि पार्थ पुन्हा एकदा गाडीमध्ये बसतात. काव्या आता पुन्हा गाडी चालवून घरी घेऊन येणार असते. त्यावेळी आता काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख काय चालवली की नाही गाडी, तुम्हा सगळ्या पुरुषांना मागे बसवून. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, वावा, खरंच चालवलीत हो, गाडी चालवलीत आणि खूप छान गाडी चालवलीत काव्या, तुम्ही खरंच बघा, उगाचच्या उगाच घाबरत होतात तुम्ही, उलट आज तुम्ही गाडी चालवली, त्यामुळेच तर तुम्हाला त्या मुलांना समजवता आलं, पटवून देता आलं की मुली कशातही कमी नसतात, मुली काहीही करू शकतात. पण आज हे जर तुम्हाला खरोखर गाडी चालवता येत नसती तर तुम्हाला त्या मुलांचं म्हणणं पटलं असतं, किंबहुना तुम्हाला ऐकूनही घ्यावं लागलं असतं, कारण ती मुलं जे बोलत आहे ते बरोबर आहे असंच तुम्हाला वाटलं असतं की मुलींना गाडी चालवता येत नाही म्हणून काय बरोबर ना. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, बरं चला आता इथेच थांबायचं की घरी सुद्धा जायचं, घरी सगळेजण आपली वाट बघत असतील, चला चला लवकर निघू. याबरोबर काव्या म्हणते, हो अगदी बरोबर आहे तुमचं. त्यानंतर मग काव्या पुन्हा गाडी चालवू लागते. आता अगदी स्ट्रेन झाल्यासारखी काव्या गाडी चालवत असते, आजूबाजूला बघत असते, व्यवस्थित चालवत असते. आता बघता बघता काव्याने गाडीही त्यांच्या बंगल्याच्या आतमध्ये आणलेली असते, म्हणजे पसेजमध्ये आणलेली असते. त्यानंतर मग आता काव्या ही गार्डनमध्ये थोडीशी गाडी फिरवत असते आणि पार्थला म्हणत असते, देशमुख अहो, मला वाटलं नव्हतं की मी कधी एवढ्या सराईत पद्धतीने गाडी चालवू शकेन, म्हणून मला ना खरंच खूप खूप भारी वाटते की भाई, मी एवढी छान गाडी चालवते. आता रम्या तिथे उभी असते आणि ती विचार करते, अरे गार्डनमध्ये कोण तिथल्या तिथे गाडी चालवत्य. इतक्यात काव्या आणि पार्थ गाडीतून खाली उतरतात. त्यानंतर आता काव्या रम्याकडे येते आणि रम्याला मिठी मारते आणि रम्याला म्हणते, रम्या, थँक्यू सो मच. त्याबरोबर रम्याला आता प्रश्न पडतो की ही काव्या मला का थँक्स म्हणते. रम्या काव्याला विचारते, काय झालं, तू मला का एवढे थँक्यू म्हणतेस. त्यावर काव्या म्हणत असते, अग रम्या, असं काय करतेस, रात्री तू मला जे काही सांगितलंस ती गोष्ट लक्षात घेऊनच ती गोष्ट टाळली आणि मी गाडी चालवली, म्हणूनच
तर मला गाडी व्यवस्थित जमली ना, आणि त्यासोबत देशमुखांचे टीचिंग स्किल तर अगदी फर्स्ट क्लास आहे. त्यांनी अगदी उत्तम गाडी शिकवली ना मला, म्हणून खरंतर मला हे सगळं जमलं. तू बोललीस त्या गोष्टींच्या अगदी विरुद्ध केलं मी, म्हणून त्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि मला गाडी व्यवस्थित चालवता आली. तू उलट मला सावध केलंस. त्यासाठी म्हटलं, थोस बरं चल, आता मी घरात जाते. मला सांग नंदिनी, ताई अजून घरीच आहे का की निघून गेली ती आनंद निवासला? त्यावर रम्या म्हणते, मला माहीत नाही. त्यावर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मी बघते. आणि हे काय, तू कुठे निघालीस? रम्या म्हणते, ऑफिसला. त्याबरोबर काव्या म्हणते, बर ठीक आहे, तुझ्या सावकाश सांभाळून. देशमुख, तुम्ही चला घरात. तुम्ही अजून ब्रेकफास्ट केलेला नाहीये ना, ब्रेकफास्ट करा आणि मग मग तुम्ही निवांत जा ऑफिसला. तसंही आता रम्या पुढे जाते म्हटल्यावर तुम्हाला काही कामाची काळजी करायची गरज नाहीच आहे. त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा होकारार्थी मान डोलावतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही पुढे जा, मी आलोच मागन आता. खरं तर काव्या गाडी शिकली या गोष्टीचा रम्याला खूपच जास्त राग आलेलो असतो, पण आता तिला तिचा राग व्यक्त करताही येत नसतो. मग काव्या म्हणते, रम्या अगं काय ग, तू इथेच का अशी उभी आहेस? निघत होतीस ना, तू मग जा की. त्याबरोबर मग रम्या म्हणते, हो जातीये ना. तर पार्थ म्हणतो, नाही काव्या थांबा, मला थोडं कामाबद्दल तिच्याशी बोलायचंय, तुम्ही व्हा पुढे. त्याबरोबर मग ठीक आहे असं म्हणत काव्या तिकडं निघून जाते. त्यानंतर मग पार्थ आता रम्याला विचारतो, रम्या असं काय सांगितलं होतस तू त्या दिवशी काव्याला, की काव्याने एवढे आभार मानले तुझे? त्याबरोबर मग रम्या सांगते, अरे काय झालं होतं ना, रात्री मी आणि काव्या बोलत असताना अचानक मला विजयचा फोन आला. विजय विचारत होते, घरी काय कसं सगळं सुरू आहे, सुरळीत व्यवस्थित आहे ना? तेव्हा मी सांगत होते की नंदिनीने जिम करायचं ठरवलं वजन कमी करण्यासाठी आणि काव्या गाडी शिकणार आहे. तर मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ते जेव्हा 18 ते 19 वर्षांचे होते, नवीन गाडी शिकत होते ना, तेव्हा त्यांच्या बाजूला जो माणूस बसला होता त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. विजय गाडी चालवताना म्हणजे गाडी कुठेतरी ठोकली आणि काच फुटली आणि ती त्या माणसाच्या डोक्याला लागली. मग मी तेच काव्याला सांगितलं. त्याबरोबर हे ऐकून पार्थला राग येतो. पार्थ म्हणतो, काय काव्याला तू हे सांगितलंस? का सांगितलंस रम्या तू हे सगळं काव्याला? अगं मूर्ख मुली, आधीच एकतर त्या गाडी शिकायला गाडी चालवायला घाबरत होत्या, नवीन कुठेतरी त्या शिकायला प्रयत्न करतायत आणि तू त्यांना सांगितलंस की विजयकडून अपघात झाला नाही. त्या विजयने तुला काहीही सांगू दे है, त्याने चांगल्या मनाने सांगितलं असेल तुला एक त्याचा घडलेला किस्सा म्हणून, पण ते सगळं तुला लगेचच्या लगेच काव्याला सांगायची काय गरज होती? आधीच एकतर त्यांच्या मनामध्ये गाडीबद्दल भीती आहे, त्यांना जमणारच नाही अशी खूणगाठ त्यांनी त्यांच्या डोक्यात बांधून घेतली. त्यात तू त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा सोडून दामून त्यांचा कॉन्फिडन्स लो व्हावा म्हणून हे सगळं केलंस ना? रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, काव्याला गाडी मी शिकवतोय आणि तुला माहिती आहे माझं ड्रायव्हिंग स्किल किती चांगलं आहे. त्यामुळे उगाच ना काव्याला काहीतरी खोटनाट सांगून उगाच तिचं लक्ष डायव्हर्ट करायला जाऊ नकोस. जर काव्या गाडी शिकायला नाही म्हणाली ना रम्या उद्या मला, तर याद राख गाठ माझ्याशी आहे तुझी. त्याबरोबर रम्या म्हणते, अरे पार्थ प्लीज काम डाऊन. तुला काय वाटते मी हे सगळं मुद्दाम केलं? अरे नाही, मी हे सगळं मुद्दाम का करेन? मी हे सगळं मुद्दाम नाही केलं, उलट मला काव्याची काळजी वाटली. काव्याने सांभाळून गाडी चालवावी असं वाटलं म्हणून मी काळजीपोटी काव्याला फक्त तो घडलेला किस्सा सांगितला. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, तुला काव्याची एवढी काळजी करण्याची काहीही गरज नाहीये रम्या. तिची काळजी करण्यासाठी मी तिच्या लग्नाचा नवरा आहे ना, मी स्वतः शिकवतोय ना माझ्या बायकोला गाडी. त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना गाडी कशी शिकवायची, या सर्व गोष्टी मी माझ्या बघून घेईन नेक्स्ट टाईम.
तू काव्याची काळजी करण्याची गरज नाहीये कळलं ना एवढं बोलून पार्थ तिकडं निघून जातो. आता खरं तर रम्याला पार्थचा खूपच जास्त राग आलेला असतो. तिला वाटत असतं की हा पार्थ मला एवढं कसं तडातडा बोलून जाऊ शकतो, याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का. पण आता रम्या काही बोलणं पसंत करत नाही. ती गप्प राहणंच पसंत करते आणि शांत राहते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा नंदिनीकडून जास्तीचे एक्सरसाइज करून घेण्याचा जो काही प्रयत्न करत असतो ते नंदिनीला जमलेलं नसतं. उलट नंदिनीला त्यामुळे त्रास झालेला असतो आणि नंदिनीचे पाय आता प्रचंड दुखत असतात. ती पाय चेप्त बेडरूममध्ये बसलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा हा खाली हॉलमध्ये बसलेला असतो आणि खाली हॉलमध्ये बसून जीवा म्हणत असतो की ही नंदिनी अशी कशी आहे. मी हिच्यासाठी एवढे प्रयत्न करतोय, हिचं वजन कमी व्हावं म्हणून मी एवढे अखाट प्रयत्न करतोय, हिला एक्सरसाइज करवतोय, जिम करवतोय, ते सगळं सोडून हिचं काय चाललंय. मला जमणार नाही, मी करू शकत नाही. अरे प्रयत्न केल्याशिवाय कधी काही घडतं का. आणि मी नाही का एवढी वर्ष जिम करतोय, मला कसं जमलं, मी कसं केलं. तसंच हिने सुद्धा करायला हवं ना, शिकायला हवं ना. जर काही करायचं असेल, काही मिळवायचं असेल तर काहीतरी हार्डवर्क करावं लागतं, काहीतरी डेडिकेशन द्यावं लागतं. पण हे या नंदिनीला कोण समजवणार. हिला ना खरंच काही सिरियसनेसच नाहीये. उगाचच्या उगाच त्या दिवशी नाराज होऊन बसली म्हणून मी म्हटलं मी तुझ्याकडून करून घेईन, मी तुला शिकवेन आणि मी एवढ्या कष्टाने मेहनतीने हिला एक्सरसाइज करायला शिकवतोय, समजवतोय, सांगतोय. तर हिला करायचं नाहीये. दुसरी कुठली बायको असती तर आपल्या नव्याचं किती प्रेमाने ऐकलं असतं तिने. आणि एक माझी बायको मी एवढ्या आवडीने शिकवतोय तरी माझं ऐकतं नाहीये. मला ना कळतच नाहीये नंदिनीचं नेमकं चाललंय काय. नंदिनीला नक्की एक्सरसाइज करायची आहे, वजन कमी करायचंय की उगाचच्या उगाच ती फक्त बोलत होती. तर आता इकडे मालिनी काकू बघतात की जीवाची खूप जास्त चिडचिड चाललेली असते. मालिनी काकू विचार करतात जाऊ दे, शांत बसलाय बसून. मग त्यावरती नंदिनीकडे येतात आणि त्या बघतात तर काय नंदिनी ही पाय चेप्त बेडवरती बसली. मग मालिनी काकू नंदिनीच्या जवळ येतात आणि म्हणतात नंदिनी काय. तशी नंदिनी पाय चेपायच थांबवते. ती म्हणते काय झालं आई, काही काम होतं का. मालिनी काकू म्हणतात तुझे पाय दुखतात का, तू पाय का चेपतेस. त्यावर नंदिनी म्हणते नाही आई, काही नाही, ते मी आपलं सहजच असंच आपली शांत बसले होते म्हणून जरा पाय चेपले. त्यावर मालिनी काकू म्हणतात नाही नाही, तू हळू सहज पाय चेपत नव्हतीस, नक्कीच तुझे पाय दुखतायत आणि म्हणून तू पाय चेपत होतीस. नंदिनी काय झालंय, माझ्यापासून काही लपवतेस का. हे बघ, जे काही असेल ते तू मला सांगू शकतेस. जर तुला काही होत असेल किंवा तुला कसला त्रास वाटत असेल तर आपण ताबडतोब दवाखान्यात जाऊन येऊया बरं. उगाचच्या उगाच आजारपण अंगावरती काढण्याची तुला काहीही गरज नाहीये, समजलं का तुला. त्याबरोबर मग लगेचच आता नंदिनी ही पुन्हा मालिनीकडे बघते. मालिनी म्हणते काय झालं, बोल ना. मग नंदिनी सांगू लागते आई, खरं तर जीवांची सुद्धा यामध्ये काही चूक नाहीये. ते जे काही करतायत ते माझ्या भल्यासाठी, माझ्या चांगल्यासाठीच करतायत. पण काय आहे ना, जीवा माझ्याकडनं खूप जास्त एक्सरसाइज करून घेऊ पाहतायत आणि मला मात्र तेवढी एक्सरसाइज करायला जमत नाहीये. त्यामुळे मला ते सगळं जड जातंय आणि म्हणूनच आज माझे पाय दुखतायत. खरं तर जीवा जे काही करतायत ते माझ्या भल्यासाठी करतायत. पण मिस डंबोडफर मला जर ते शिकवतायत तेवढं हार्डवर्क करायला जमत असेल तर मग त्यांची तरी बिचायांची काय चुकी. जी काही चूक आहे ना ती सगळी माझीच आहे, मला जमत नाहीये. मालिनी काकू म्हणतात अगं नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते नाही आई, मी जे बोलते ना ते अगदी योग्य आहे, माझी चूक आहे. जाऊ द्या तुम्ही, प्लीज सोडून द्या हा विषय. आणि खरंच काही पाय वगैरे माझे फार दुखत नाहीयेत. तुम्ही का आलात, तुमचं काही काम होतं का. त्याबरोबर मग लगेचच मालिनी काकू म्हणतात नाही,
काम वगैरे काही नव्हतं, सहजच आले होते. बरं ठीक आहे, तू चालू दे, तुझं मी आलेच. आणि एवढं बोलून मालिनी काकू खाली येतात जीवाकडे. आणि मग आता मालिनी काकू जीवाला म्हणतात, काय रे जीवा, काय चाललंय तुझं? तुला काय त्या बिचाया नंदिनीचं वजन अगदी एका दिवसात कमी करायचंय का? नंदिनीला आज तुझ्यामुळे केवढा त्रास झालाय बघितलंस का? बिचारीची काय अवस्था झाली. अरे पाय दुखता आहे तिचे म्हणून पाय चेप्त वरती बेडरूममध्ये शांत बसलीय ती. त्याबरोबर आता जीवा आणखीन रागवतो. जीवा म्हणतो, अच्छा म्हणजे आता मी एक्सरसाइज तिच्या भल्यासाठी तिच्याकडून करून घेतोय. त्याची सुद्धा तक्रार केली का तिने तुझ्याकडे येऊन? आई, मला ना कळतच नाही नंदिनीच काही. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, जीवा अरे काय बोलतोयस हे? नंदिनीने काही तक्रार वगैरे केलेली नाहीये माझ्याकडे. उलट ती बिचारी तर तुझीच बाजू घेत होती आणि मला सांगत होती की तू काहीही चुकीचं करत नाहीयेस म्हणून. अरे जीवा, पण तू नंदिनीकडून एकाएकी एवढी एक्सरसाइज का करून घेतोयस? तुला काय वाटतं तिचं वजन काय एका दिवसात कमी वगैरे होणार आहे की काय? अरे जीवा, हळूहळू करून घे ना तिच्याकडनं. हळूहळू शिकता शिकता शिकेल ती. तिला जमेल की हळूहळू. जीवा म्हणतो, आई मी नाही का करत पूर्वीपासून. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, तेच तर. अरे बाळा, तू पूर्वीपासून करत आलायस. तू वयाच्या 17व्या वर्षी जिम जॉईन केलीस आणि आतापर्यंत तू जिम कंटिन्यू करतोयस. त्यामुळे तुला हे सगळं करणं जेवढं सोपं वाटतं ना तेवढं नंदिनीला नाही वाटणार. कारण नंदिनीने आत्ता कुठे जाऊन एक्सरसाइज करण्याचा विचार केलाय. आणि जर तू त्यामध्ये तिला एवढं अवघड जिम करायला लावशील, एवढं कसोशीने करायला लावशील, तर तिला कसं जमणार आहे? जीवा अरे नवीन सुरुवातीला कोणालाच हे एवढं जमत नाही. आणि त्यातून बायकांना तर नाहीच नाही. आम्हाला बायकांना तुम्हा पुरुषांसारखी एवढी सवय नसते रे जिममध्ये जाऊन अशा उड्या मारायची, एक्सरसाइज करायची, व्यायाम करायची. आम्हाला जर हे सगळं करायचं असेल ना तर वेळ लागतो, शिकावं लागतं. विचार कर ना, जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला रुळायला, तिकडे रमायला वेळ लागतो का नाही? तसंच नंदिनीला सुद्धा जिम बरोबर फॅमिलियर व्हायला थोडाफार वेळ लागेल ना. आणि दिवशी इकडे आता जो विजय आहे ते तो आणि त्याचबरोबर रम्या, हे दोघेजण खूप कमाल असे सुंदरसे तयार झालेले असतात. विजय हा गुडघ्यावर बसतो आणि रम्याच्या बोटामध्ये अंगठी घालत असतो. आणि त्यानंतर मात्र तिच्या बोटात अंगठी घालून झाल्यानंतर आता वेळ असते ती म्हणजेच की इथे विजयच्या. मला वाटतं तू तो वेळ तिला द्यायला हवास. वरती जाऊन बघ बिचारीचे पाय किती दुखतायत, तिची किती वाईट अवस्था झाली आहे ते. मग आता हे सगळं ऐकून जीवाला वाईट वाटतं आणि जीवाच्या लक्षात त्याची चूक येते. मग जीवा आता मालिनी काकू तिकडून गेल्यानंतर वरती रूममध्ये येतो. आता अलगद तो रूमच्या दरवाजातून बघत असतो. नंदिनी पाय चेपताना त्याला दिसत असते. जीवा विचार करतो, अरे यार, मी केवढी मोठी चूक केली. मी एका दिवसात नंदिनीला एवढं सगळं करायला नको लावायला हवं होतं. बिचारी नंदिनी, माझ्यामुळे बिचारीला केवढा त्रास होतोय. तिला हे सगळं कसं जमणार होतं एका दिवसात? मी काही विचारच केला नाही यार तिच्या. तर नाही, माझं चुकलंय आणि मला माझी चूक कबूल केलीच पाहिजे असा विचार करत आता जीवा थेट नंदिनीकडे येतो. आणि जीवा आता नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी यार खरंच सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणत तो त्याचे कान पकडतो आणि म्हणत असतो, खरं तर मला कळायला हवं होतं की तुला एवढ्या हेवी जिमची सवय नाहीये. तू नवीन आहेस. आता कुठेतरी जाऊन तू सुरू करतेस. तुला वेळ द्यायला हवा, तू व्यवस्थित शिकायला हवं. पण मी मात्र घाई करत गेलो आणि त्यामुळे तुला एवढा त्रास झाला. नंदिनी सॉरी. आता पुन्हा मी तुझ्यावरती एवढी जबरदस्ती कधीच करणार नाही. तुला जसं जमेल ना तसं हळूहळू तू तुझ्या कलेने कर. खरंच सॉरी यार नंदिनी. त्याबरोबर नंदिनी म्हणते, इट्स ओके जीवा. अहो प्लीज, तुम्हाला एवढं सॉरी वगैरे म्हणन याची खरंच काही गरज नाहीये. आणि तुम्ही जे काही करत होतात
ते सगळं माझ्याच तर चांगल्यासाठी, माझ्याच तर भल्यासाठी करत होतात ना. मग जाऊ द्या उगाच. तुम्ही सॉरी म्हणून मला आणखीन गिल्टी वाटून देऊ नका. उलट माझेच एफर्ट्स कुठेतरी कमी पडतायत आणि म्हणून मला जमत नाहीये. त्यावर जीवा म्हणतो नाही नाही नंदिनी, खरं तर मीच तुझ्याकडून एक्स्ट्रा जास्त हेवी करून घेत होतो. त्यामुळे तुला जमत नव्हतं. बट डोंट वरी, आता उद्यापासून आपण काय करूया, आपण ना तुला जमेल तसं तुला जमेल तितकं तुझ्या कलाने करण्याचा प्रयत्न करूया. हळूहळू मग आपण वेग वाढूया आणि जमेल तेवढं जमेल तसं तुझं वजन कमी करूया. काहीही गरज नाहीये एवढी जास्त एक्सरसाइज करण्याची. तसंही तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. खरं तर माझ्या मते तुला वजन वगैरे कमी करण्याची मुळात काही गरजच नाहीये. पण उगाचच्या उगाच तुझी इच्छा आहे आणि तुझा हट्ट आहे वजन कमी करायचं, वजन कमी करायचं म्हणून. खरंतर मी तुला काही बोलत नाहीये आणि म्हणून मी तुला वजन कमी करून देतो. पण आता उगाचच्या उगाच जास्त एक्सरसाइज, जास्त जिम करायला जाऊ नकोस. तुझ्या जीवाने झेपेल तसं आणि तुला जमेल तितकंच तू कर आणि मी फोर्स नाही करणार तुझ यावर. खरंच त्यावर आता नंदिनी म्हणते, अहो इट्स ओके जीवा, आता किती वेळा तुम्ही सॉरी 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 म्हणणार आहात. जीवा म्हणतो, अगं आत्ताच तरी आईने येऊन मला सांगितलं म्हणून माझे डोळे उघडले, नाहीतर मला कळालंच नसतं. मी मात्र अशीच तुझ्यावरती सक्ती करतच राहिलो असतो. अगं नंदिनी, जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय, एखादी गोष्ट आपल्याला जमत नाहीये, तर नाही म्हणून सांगून टाकायचं ना. का उगाचच्या उगाच मी तुला जबरदस्ती करत होतो आणि तू मात्र शांतपणे माझं सगळं ऐकून घेत होतीस. तू जर मला सांगितलं असतंस तर कदाचित काहीतरी कळलं असतं मला. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा अहो मी तुम्हाला काही बोलत नव्हते, कारण मला कळत होतं ना तुम्ही जे करताय ते माझ्यासाठी करताय, माझ्या चांगल्याचा विचार करून करताय म्हणूनच तर मी तुम्हाला काही बोलत नव्हते ना. आणि मला माहिती आहे की तुम्हाला माझं वजन वगैरे कमी व्हावं, मी कमी करावं अशी काहीही इच्छा वगैरे नाहीये. पण तरीही मी सुद्धा स्वतःला मेंटेन करायला हवं, मी सुद्धा फिट राहायला हवं हे मला स्वतःलाच वाटलं आणि म्हणूनच खरंतर मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कळलं का तुम्हाला? तुम्हाला मी आवडेन का नाही, तुम्ही काय विचार करता या सगळ्यामुळे नाही. तुम्ही मला आधीच सांगितलं होतं लोकांचा विचार कधीच करायचा नाही, स्वतःला जे वाटतं ते ऐकायचं आणि म्हणूनच माझ्या मनाला जे वाटलं ना तेच मी करण्याचं ठरवलं. खरंच त्याबरोबर आता हे ऐकून जीवाला खूप बरं वाटतं आणि जीवा म्हणतो, ठीक आहे नंदिनी, आता ना यापुढे मी तुझ्यावरती सक्ती करणार नाही. तुला जितकं झेपेल, जितकं जमेल, जसं झेपेल, जसं जमेल तसं तितकं तेवढं आणि तेव्हाच एक्सरसाइज तू करायचीस. माझ्या इतकी हार्ड एक्सरसाइज करण्याची तुला काहीही गरज नाहीये, समजलं का? त्याबरोबर नंदिनी हसून होकार देते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.